सर्वांना गुड आफ्टरनून एकदा. बघा आपण लास्ट लेक्चरला मॅथ पार्ट 2चा सेकंड लेसन सुरू केला होता, पायथागोरस थेरम, ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला पायथागोरस थेरमचा जो प्रॅक्टिस सेट 2.2ला 3 महत्त्वाचे आपल्याला फॉर्म्युले लागतात, ते फॉर्म्युले आपण बघितलेले. पण एकदा जस्ट ते पुन्हा एकदा रिवाईज करू. ते तिन्ही फॉर्म्युले मी ते लिहून देतो तुम्हाला, कारण की ते 3 फॉर्म्युले आपल्याला कोणासाठी इम्पॉर्टंट आहे, प्रॅक्टिस सेट 2.2 साठी. बरोबर. मग आता तिन्ही पण फॉर्म्युले एकदा आपण लिहून घ्या. बघा एकदा लक्ष द्या. हा कोणता अँगल काढला रे मी, कोणता अँगल काढला, हा कोणता अँगल आहे, ॲक्यूट अँगल आहे. ॲक्यूट म्हणजे काय बघा, हा ट्रायंगल आणि हा अँगल तिन्ही पण अँगल कसे बरं 90 डिग्रीपेक्षा कमी आहे. आणि 90 डिग्रीपेक्षा कमी जर असेल तर आपण त्याला काय म्हणतो बरं, ॲक्यूट अँगल म्हणतो. काय म्हणतो, ॲक्यूट अँगल. मग ॲक्यूट अँगलचं तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितला आहे. तुम्हाला जे नावं दिलेले आहे बुकमध्ये तेच मी देतो. ए आहे, बी आहे, सी आहे, इथं काय दिलं आपल्याला, डी दिलेलं आहे. ही आपल्याला काय दिली बरं, परपेंडिक्युलर डी सी दिलेली आहे, म्हणजे राईट अँगल, म्हणजे इथं काय दिलं आपल्याला, परपेंडिक्युलर दिले 90 डिग्री. मग जर एखादा ट्रायंगल ॲक्यूट आहे तर त्याचं पायथागोरसचं एक ॲप्लिकेशन दिलेलं आहे. हे लास्ट लेक्चरला पण सांगितलं आहे, फक्त आपल्याला फॉर्म्युला लिहून ठेवतं कारण की आपल्याला इथं पुढं लागणार आहे. मग याचा फॉर्म्युला काय सांगितलं आहे बरं तुम्हाला मी, सर्वात मोठी साईड कोणती बरं इथं, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू काय असते बरं, किंवा काही घ्या, काय घ्या, बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर मायनस काय करायचं आपल्याला, 2BC इंटू काय करायचं आहे, BC. कसं लक्षात ठेवायचं, कळालं का रे हा फॉर्म्युला. बघा ना, सिंपल गोष्ट आहे. ॲक्यूट अँगल आहे, मोठी साईड कोणती दिली, एक असती मोठी काहीतरी, त्या मोठी कोणती बरी त्या साईड ए बी. ए बीचं काय करायचं, स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन्ही साईडचा स्क्वेअर करायचा. कोणती साईड उरली, ही साईड घेतली ना, मग उरली कोणती रे, बी सी स्क्वेअर अँड ए सी स्क्वेअर. ह्या दोघांची काय करायचं, स्क्वेअर, आणि त्यांची काय करायची, ॲडिशन. म्हणून काय केलं बघा, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू काय, बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर मायनस काय करायचं बरं, 2 घ्यायचं आहे, मायनस काय करायचा 2. आणि हा जो बेस आहे का, म्हणजे ज्याच्यावर परपेंडिक्युलर लाईन आहे का, त्याची मोठी साईड इंटू छोटी साईड घ्यायची. मग मोठी साईड म्हणजे काय तिथं, बी सी इंटू काय घ्यायची, छोटी साईड म्हणजे कोणती रे, डी सी. डोळ्यापुढं स्ट्रक्चर तयार करा म्हणजे फॉर्म्युला पाठवेल. कळालं काय सांगितलं, पुन्हा एकदा सांगतो. जर आपल्याला ॲक्यूट अँगल दिलेला आहे तर मोठी साईड इज इक्वल टू उरलेल्या दोन्ही साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन मायनस काय करायचा, 2 घ्यायचा, आणि मोठी साईड इंटू छोटी साईड. अलग लक्षात, फॉर्म्युला इझी आहे, पाठवून जाईल. आता आपल्याला सेकंड एक फॉर्म्युल्याच्या आवश्यकता, इथं सेकंड ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस म्हणतो, आणि ते कोणाचं बरं, ॲप्टूजचं आहे, ते आपण बघू काय. मग आता इथं पण तुम्हाला अशा प्रकारे एक डायग्राम दिली. हा अँगल किती असणार आहे बरं, 90पेक्षा जास्त, म्हणजेच काय असणार आहे, ॲप्टूज. ऑप्टूजचा अर्थ काय असतो, 90 डिग्रीपेक्षा जास्त. इथं असा एकही अँगल नव्हता जो 90 डिग्रीपेक्षा जास्त होता, इथं 90 डिग्रीपेक्षा काय आलाय, जास्त. मग इथं तुम्हाला काय करायचं आहे बरं, इथं पण नाव देऊन टाका, जे बुकमध्ये दिले तेच लिहा वाटलंचं नाव. इथं काय नाव दिलं, याला ए म्हटलंय, याला BCD असे नाव दिले, बरोबर. हां, मग त्याचं काय फॉर्म्युला, सर्वात मोठी साईड म्हणजे राईट अँगलच्या 90च्या समोरची म्हणजे कोण रे, इथं ए बी स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो बरं, CB म्हणा किंवा BC म्हणा, BC स्क्वेअर प्लस काय असतो, AC स्क्वेअर. म्हणजे बघा, मोठी साईडचा स्क्वेअर इज इक्वल टू काय, उरलेल्या दोन्ही साईडचा स्क्वेअर. सेम इथं तसंच होतं. इथं काय करायचं आहे, मात्र आपल्याला प्लस काय घ्यायचं आहे, पुन्हा इथं 2, तर इथं पण 2च घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, प्लस काय करायला लावले आपल्याला, प्लस काय करायचं आहे, BC इंटू CD, सॉरी BD इंटू काय करायचं आपल्याला, CD, सॉरी काय करायचं आहे, C आणि D. आता बघा फॉर्म्युला कसा तयार होतो. जर ॲप्टूज अँगल असेल तर सर्वात मोठी साईडचा स्क्वेअर इज इक्वल टू
उरलेल्या दोन्ही साईडचा स्क्वेअरची ॲडिशन. बघा याचा स्क्वेअर घेतला बरोबर, प्लस काय घेतला याचा स्क्वेअर, प्लस 2 काय करायचं बरं, मोठी साईड इंटू काय करायचं आहे छोटी साईड. मोठी साईड कोणती बरं, CB किंवा BC इंटू काय करायचं आहे बरं, DC किंवा CD. अलग लक्षात. हा कोणाचा सांगितला तुम्हाला मी, ॲप्टूजचा. आणि आता तिसरा एक आहे, थर्ड कोणता आहे बरं, थर्ड फॉर्म्युला कोणता आहे, अपोलनियस. हा इम्पॉर्टंट, याच्यावरती नेहमीच क्वेश्चन विचारलेले. अपोलोनियस थिअरम. अपोलोनियस थिअरमची डायग्राम तुम्हाला कशी काढायला लावली बरं मी, अपोलोनियस बरोबर, बुकमध्ये अशीच आहे ना, उलटी काढली का. बघा 90 डिग्री तयार करतोय ना, हा काय करतोय 90 डिग्री अँगल. मी तर नावं काय दिले बघा, याला म्हटलं आहे A, याला म्हटलं आहे B, याला म्हटलं आहे C, याला म्हटलं आहे M आणि याला काय म्हटलं इथं D. M फॉर काय, मीडियन. म्हणजे काय, B M आणि M C दोघं काय असणार इथं इक्वल, कारण M काय करतोय मीडियन. मीडियन म्हणजे काय, एका साईडचे दोन एक्झॅक्टली इक्वल पार्ट बनवतोय बरोबर. आणि इथं D काय असणार आहे बरं, परपेंडिक्युलर ऑन BC, म्हणजे AD इज परपेंडिक्युलर ऑन काय असणार आहे BC. याला म्हणतो आपण अपोलनियस. आता अपोलनियस थिअरम काय सांगतो बरं, ह्या दोन बाजूंच्या स्क्वेअरची ॲडिशन काय सांगतोय बघा. इथं काय होणार आहे, AB स्क्वेअर प्लस काय असणार आहे AC स्क्वेअर इज इक्वल टू काय बरं, A2AM स्क्वेअर प्लस 2 एक तर BM घेतला काय किंवा MC घेतला काय, दोघं पण सेमच असं काही फरक नाही. 2 काय दिलं बुकमध्ये, BM दिलं. ओके, BM स्क्वेअर. इथं तुम्ही BM घेतला काय किंवा MC घेतला काय काही फरक पडत नाही आहे का, कारण की BMची लेंथ आणि MCची लेंथ दोघं काय असतात इक्वल, कारण की M हा काय मिड पॉईंट असतो एका साईडवरचा. अलग लक्षात. पुन्हा सांगतो, अपोलनियस थिअरम महत्त्वाचा, याच्यावरती हमखास क्वेश्चन असतो. काय करायचं आपल्याला, सर्वात दोन मोठ्या साईडची स्क्वेअर करून ॲडिशन करायची. म्हणजेच काय केलं आपण, AB स्क्वेअर प्लस काय केलं आपण AC स्क्वेअर इज इक्वल टू, जो आपल्याला मीडियन तयार करतोय का त्याला 2 म्हणायचं, त्याचा स्क्वेअर करायचं 2AM स्क्वेअर इज इक्वल टू काय घ्यायचं, ज्या Mनी दोन साईड केलेल्या आहे का ती साईड किंवा ही साईड कशाचा पण 2 घेऊन काय घ्यायचा स्क्वेअर घ्यायचा. म्हणून आपण काय घेतलं 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर घेतला. लक्षात येईल का, हे तीन फॉर्म्युले आता आपल्याला पुढं लागणार आहे. लक्षात येईल. मग आता आपण डायरेक्ट काय करू, प्रॅक्टिस सेट 2.2 कडे जाऊ. हे लक्षात. आणि थोडाफार अभ्यास करा, थोडे पाठ करा फॉर्म्युले. नुसतं पुढं चालले सिलेबस सुरू का असं करू नका. मी तुम्हाला आत्ताही सांगतो, गॅरंटी देतो, मी आत्ता ते लिहून ठेवू शकतो ऑन रेकॉर्ड. तुमचे 4 जरी 5 लेसन जर झाले ना तर तुम्ही 80-85 प्लस जातात. निम्मा सिलेबस कवर झाला तरी. सिलेबस मी दिवाळीपर्यंतच कवर करणार आहे, पण अभ्यास इम्पॉर्टंट आहे. ध्यानात आलं की मी काय म्हणतो आहे. तुमचं आले 2-2 लेसनसुद्धा अजून कंप्लीट झालेले नाही आहे. तुम्हाला 15 दिवसापूर्वी मी काय शिकवलेलं आहे, काय तर त्याचं तुम्हाला मॅथला काय आलेलं होतं, स्क्वेअरिंग मेथड वगैरे, ते सुद्धा तुम्हाला जमल्या का नाही. खूप जणांना ते जमलंच नाही सर, लक्षात नाही राहिलं. 15 दिवसापूर्वीचं जर लक्षात नाही राहिलं तर पेपर तुमचा आजपासून जवळपास 7 ते 8 महिन्यांनी काय लक्षात राहणार आहे. सतत रिव्हिजन करा, खूप रिव्हिजन करा. तुम्हाला मी आत्ता गॅरंटी देतो, जर तुमच्या 10 लेसनपैकी जर तुमचे 6 लेसन जर परफेक्ट असेल ना तर आउट ऑफ मार्क्स काढून आणतात तुम्ही, तरी 90-95 प्लस जातात. पण कधी शक्य आहे ते, तेवढे परफेक्ट असले पाहिजे तुमचे 5-6-7 लेसन, तर ते शक्य आहे. करते तुम्ही काहीच नाही, अभ्यास थोडाही करते नाही. 2-2 तुम्हाला लेसन होते तरी मुलांना पेपर अवघड गेले. माझ्या काही मुलं आले, सर स्क्वेअरिंग मेथडच काय कळालं नाही, लक्षात नाही राहिले सर, एकदा पुन्हा सांगा. मी 4 वेळेस सर्व एक्झाम्पल सॉल्व करून दिले. एकही एक्झाम्पल असं नव्हतं का तुम्हाला मी होमवर्क दिलं. फक्त ते शेवटच्या प्रॅक्टिस सेटमधली 1-2 दिले, ती वैतागून दिले मी तुम्हाला. ते तुम्ही काहीच करत नाही म्हणून दिले. तुमच्याकडे सर्व रेडीमेड आहे ना, सर्व रेडीमेड आहे. स्क्वेअरिंग मेथड रेडीमेड आहे, सर्वात मेथड तुम्हाला सांगितलं आहे. माझ्या का आता सांगत नाही मी,
सर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सिम्प्लिफाय म्हटलं म्हणजे काय करायचं असतं? अरे काय करायचं असतं म्हणजे गोट्या घ्यायचं राहत त्याच्यावर, काय करायचं राहतं म्हणजे यार काय सिम्प्लिफाय काय म्हणजे काय करायचं? 1000 वेळेस सांगितले सिम्प्लिफाय करायचं म्हणजे काय, एक्स वायची व्हॅल्यू काढायची, सांगितलं का नाही किती वेळेस? बरं तुम्हाला कशाने सॉल्व करायचं हे जर दिलंच नाही तर एक्स वायची व्हॅल्यू तुमच्या मताने काढायची, एक्स एक्स वाय वाय कट वगैरे करून, बरोबर ना, लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबलचं. आणि बाकीच्या गोष्टी मग ग्राफनी सांगितलं असेल तर ग्राफनी काढा एक्स वायची व्हॅल्यू, तिन्ही पण एक्स वायची व्हॅल्यू निघतात. डिटर्मिनंट माहीत नाही, डिटर्मिनंट कसा लिहितात आणि लेक्चरला होते तुम्ही, म्हणजे मला असं टेन्शन आलं की हिला सांगू का नको सांगू डिटर्मिनंट काय असतो हा प्रकार. मी वैतागलो आणि मी नाही सांगितलं, म्हटलं नाही आता नंतर सांगाल. किती म्हणजे डिटर्मिनंट कसा लिहितात, डिटर्मिनंट असा लिहितात, हेच जाऊ देऊ नाव नाही घेत मी का नसंच. किती नालायक परिस्थिती, अति घाण परिस्थिती, अति घाण. बरं डिटर्मिनंट सॉल्व करायचं म्हणजे काय सॉल्व करायचं हेही माहिती नाही आहे. मी डिटर्मिनंट काढणं म्हणजे एक्स इज इक्वल टू काय असतो, डी एक्स अपॉन डी आणि वाय इज इक्वल टू काय, डी अपॉन. जर अभ्यास केला नाही ना तर 8 दिवसांनी सॉरी 8 महिने 7 ते 8 महिन्याने लय भयानक हाल होईल तुमच्या. मी आत्ता सांगतो, तुमच्या आईबापांचे मला फोन येतात, मला लाज वाटते सांगायचे का काय करतो मुलगा, सर्वांसाठी सांगतो कॉमन ना, म्हणजे आज प्रसादचे वडील आले म्हणून नाही म्हणते बरं काही देतो ना, माझ्याच आईवडिलांना निघालं काही, सर्वांसाठी सांगतो. काल मला प्रश्न विचारले मुलांनी त्याच्यावरून, एवढी तुमची भयानक हाल आहे ना. मी एकच सांगतो तुम्हाला, म्हणजे तिला नाही सर्वांनाच सांगतो आहे, तुम्ही किती अभ्यास केला याच्याशी मला घेणं देणार नाही. माझं एकच म्हणणं काय, प्रश्न विचारला मला उत्तर पाहिजे. तुम्ही घरी अभ्यास करा अगर नका करू. तुम्ही 10 तास त्या वहीन पुढं वहीन पुस्तक घेऊन बसले आणि उत्तर नाही सांगता आलं, काहीच फायदा नाही. काही फायदा आहे त्याचा वाला? आणि तुम्ही घरी काहीच अभ्यास नाही केला पण इथल्या इथंच पाठ करून टाकलं, वा हुशार, लय अभ्यास केला तिने घरी. मग आन्सर सांगते ना महत्त्वाचं, तुम्ही घरी काय सॉरी अभ्यास केला बोट वेगळं झालं माझं झालं असो, पण मला ते शिकायची गरज नाही आहे. काल तेच केलं का घरी, काल ते केलं का 2 दिवस का तर नव्हती चालवायची तशी. बघा जाऊ द्या, मला असं वाटतं अभ्यास करावा एवढी इच्छा आहे, बाकी सर्व तुमच्यावर डिपेंड आहे. आता प्रॅक्टिस सेट आपल्याला बघायचं आहे 2.2. 2.2चा बघा पहिलेच एक्झाम्पल आहे, इकडे लक्ष द्या, कुणीच काही लिहू नका, क्वेश्चन तुमच्या समोर आहे. फर्स्ट क्वेश्चन काय बघा, इन ट्रायंगल PQR. बघा पहिला क्वेश्चन घेतोय, काय घेतोय मी, इन ट्रायंगल PQR. हा एक आपल्याला ट्रायंगल दिलाय, डायग्राम काढत चाला. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे मॅथ 2 म्हणजे मॅथ 2 मध्ये जनरली जेवढ्या शिकल तेवढ्या डायग्राम काढत चाला, तिने तुम्हाला एक्झाम्पल थोडं सिम्पल होईल. बरं एक आपल्याला ट्रायंगल दिला PQR, पॉईंट एस इज मिड पॉईंट ऑफ साईड QR. म्हणजे QR मध्ये एक काय बरं मिड पॉईंट दिलेला आहे, काय दिला आहे तो मिड पॉईंट, त्याचं नाव काय दिलं आहे एस दिलं आहे. ओके पुढे दिलं आपल्याला PQ इज इक्वल टू 11, PR इज इक्वल टू 17, PS इज इक्वल टू 13, फाइंड QR. याचा अर्थ बघा काही साईड मोठ्या आणि काही साईड काय बरं लहान आहे. मग आपण एक काम करू, अशा एखादी आपण काय करू डायग्राम ड्रॉ करू. बरं नाव काय दिलं आहे बरं याला, PQ आणि काय दिलं आहे R. बघा P आणि R सर्वात मोठी दिली ना, किती दिली बरं P आणि R, PR किती दिली आहे 17 सर्वात मोठी. पुढं P आणि Q किती दिली रे, P आणि Q 11 दिलेली. अजून काय दिलं आपल्याला, P आणि हा एस आहे का, मिड पॉईंट आहे म्हणजे हा एस असणार आहे, हा मिड पॉईंट आहे बरं का, थोडा मिडच काढतो, मिड पॉईंट आहे हा. मिड पॉईंटचं मिनिंग काय राहील, ह्या दोघांचं मध्ये असणार, याला काय म्हटलं एस, आणि हा किती दिला आपल्याला 13 दिलेला आहे. आणि काय फाइंड आउट करायचं आहे मित्रांनो इथं, QR म्हणजे टोटल लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची, बरोबर ना, ही टोटल लेंथ फाइंड आउट करायची. मग आता बघा आपल्याला मिड पॉईंट माहिती आहे, मिड पॉईंटचा अर्थ काय घ्यायचं आहे आपल्याला, 3 फॉर्म्युले. याच्यात मिड पॉईंट आहे का रे, याच्यात मिड पॉईंट आहे, यात मिड पॉईंट आहे, याच्यात मिड पॉईंट आहे, याच्यात मिड पॉईंट आहे, याच्यात मिड पॉईंट आहे, याच्यात मिड पॉईंट आहे. बघा एकच मिड पॉईंट येणार आहे इथं. कुठे मिड पॉईंट दिसतोय तुम्हाला, मिड पॉईंटचा यूज फक्त कुठं होतोय अपोलनियसमध्ये. आता एक गोष्ट
मेंदूवर असला तर त्याच्यावर कोरून ठेवा. जर मेंदू असेल तर काय करा, त्याची एक गोष्ट कोरून ठेवा, नसेल तर जाऊ द्या मुर्द्या. पण असेल तर काय करून ठेवा, जर मिड पॉईंटबद्दल जर प्रश्न विचारला तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, लक्षात येईल काही. जेव्हा कधी मिड पॉईंट आला तर 99% एक्झाम्पल कशावर सॉल्व्ह होतं, अपोलोनियस थेरमवरती. आणि अपोलोनियस थेरम फॉर्म्युला पाठच झाला सर्वांचा, असं मी गृहीत धरतो, बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं तेच आहे. मग आता बघा, आता गिवनमध्ये काय काय दिलं आपल्याला, हा पी क्यू आर दिलेला आहे. त्यानंतर काय दिलं आहे बरं, पी क्यू इज इक्वल काय दिला 11. त्यानंतर पी आर इज इक्वल काय दिला आहे 70. पी एस इज इक्वल काय दिला आहे 13. आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला, क्यू आर इज इक्वल क्वेश्चन मार्क, हे फाइंड आउट करायचं आहे. मग आता कोणता थेरम यूज करायचा आपल्याला, अपोलोनियस थेरम. म्हणून बाय अपोलोनियस थेरम, बाय अपोलोनियस थेरम. मग अपोलोनियस थेरम काय सांगतो रे, सर्वात मोठ्या साईडचा स्क्वेअर प्लस उरलेल्या दुसऱ्या मोठ्या साईडचा स्क्वेअर. मग कोणाचा स्क्वेअर घ्यायचा इथं आपल्याला, पी आर स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय घ्यायचं आहे 2 इंटू काय करायचा असतो, मिड. बघा ना, हा ए एम काय रे आपला मिड आहे ना, मग मिड सेगमेंट आहे, म्हणजेच कोणाचा बरं, पी एस स्क्वेअर प्लस काय घ्यायला लावलं तुम्हाला, बी क्यू. म्हणजे कोणती तरी एक साईड घेऊन टाका. मग आपण काय वाटलं सर, क्यू एस घेऊन टाकून त्याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर. फॉर्म्युला कसा बनन कळेल ना, लक्ष दे बाबा, लिहू नको रे. आता फक्त याच्यात काय टाकायचे आपल्याला, व्हॅल्यूज टाकायचे आहे. मग टाकू व्हॅल्यू. बघा आता पी आर व्हॅल्यूकडे पी आणि आर किती दिले बरं, 70चा स्क्वेअर प्लस पी क्यू किती बरं, पी क्यू 11चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू पी एस किती बरं, पी एस 13चा स्क्वेअर प्लस क्यू एस किती फाइंड आउट करायचा, 2 क्यू एस स्क्वेअर फाइंड आउट करायचं, बरोबर का. बरं, आता 17चा स्क्वेअर किती असतो बरं, 17चा स्क्वेअर नाही का, तर बाजूला करून घ्या. 70 इंटू काय येणार आहे 70. 7 7 किती होणार आहे 49. 7 1 आणि प्लस 4 किती होणार आहे, सॉरी किती होणार आहे 11. किती होणार 11. पुन्हा वरनी मल्टिप्लाय 7 आणि काय होणार आहे 1. 9 ला 9, 8 ला 8 आणि 2 म्हणजेच किती राहणार आहे 289. हा कोणाचा स्क्वेअर आहे 17चा. लक्ष द्या इकडं. 11चा स्क्वेअर किती राहणार आहे 121. 2 इंटू 13चा स्क्वेअर किती राहणार आहे 169 प्लस 2 क्यू एस स्क्वेअर. आता या दोघांची काय होऊ शकते डायरेक्ट ॲडिशन. करू आपण ॲडिशन. 9 प्लस 1 किती जाणार आहे 10. कॅरी किती केला आपण 1. 1 प्लस 2 किती झाले 3. 3 आणि 8 किती जाणार आहे बरं 11. पुन्हा कॅरी किती झाला 1. 1 प्लस 1 2 प्लस 2 4 किती झाली इथं 400 इज इक्वल टू. ह्या दोघांचं पण इथं काय होणार आहे मल्टिप्लिकेशन. 2 9 किती जाणार आहे 80. कॅरी किती केला आपण 1. 2 6 12 प्लस 1 किती जाणार आहे 30. पुन्हा 1 कॅरी केला. 3 1 2 1 प्लस 1 किती जाणार आहे 3 प्लस किती इथं 2 क्यू एस स्क्वेअर. आता 338 प्लस इकडे आला काय होणार आहे मायनस. करू आपण मायनस इथं 410 मायनस 338 इज इक्वल टू किती होणार आहे 2 क्यू एस स्क्वेअर. आता बघा 10 मधून जर 8 गेले तर किती राहणार आहे बरं 2. एक त्यांना देऊन टाकला. पुन्हा इथं 1 मधून किती गेले आता 4 म्हणजे किती येणार आहे बरं 6. पुन्हा एक कॅरी करून टाकला. मग 4 मायनस 4 किती होणार आहे 0 इज इक्वल टू काय बरं काही चुकलं का नाही ना 410338 इथे किती येणार आहे बरं 10 मधून 2 गेल्यावर 8. एक हातचा किती आला 1. 11 मधून किती गेले बरं इथं 5. 11 मधून आता किती गेले सपोज 4 गेले. 11तून जर 4 गेले तर किती राहणार आहे बरं 7 सॉरी 7 किती झाले 7 आणि 4 मायनस 4 किती झाले 0 इज इक्वल टू किती जाणार इथं 2 क्यू एस स्क्वेअर. हा 2 इथं काय बरं मल्टिप्लाय इकडे आल्या काय होणार आहे डिवाइड. देअरफॉर 72 अपॉन किती जाणार आहे 2 इज इक्वल टू काय असणार आहे क्यू एस स्क्वेअर. 2 नी डिवाइड करणं म्हणजे काय रे निम्म करणं हाफ करणं.
आता 72चे हाफ आपल्याला माहीत नाही, पण 70चे हाफ करू शकतो ना. 70चे हाफ किती असतो 35 आणि प्लस त्या 2चे हाफ किती असतो 1. मग 35 + 1 किती होणार आहे 36 इज इक्वल टू किती होणार आहे QA². म्हणजे 72/2 म्हणजे किती होणार आहे 36. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची फक्त QA ची काढायची. मग काय घ्यायचं आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. दोन्ही बाजूंचा काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. मग देअरफॉर QA² स्क्वेअर रूट किती राहणार आहे QS इज इक्वल टू 36चं काय राहणार आहे 6. म्हणजे QA ची व्हॅल्यू किती आली आपली 6. म्हणजे बघा QA ची व्हॅल्यू किती आली 6. पण आपल्या QS नाही विचारला, आपल्याला काय विचारलं QR विचारला. मग हा जर 6 आहे तर हा पण, कारण की हा काय आहे मिड पॉईंट आहे. मग हा 6 असेल तर हा पण 6 असेल. मग काय काढायला लावले बरं आपल्याला देअरफॉर QR इज इक्वल टू काय होईल बरं QS + SR. मग आता जर हा 6 असेल तर हा सुद्धा किती असणार आहे 6 असणार आहे. देअरफॉर QR इज इक्वल टू किती होणार आहे 12. युनिट दिलं नाही म्हणून आपण युनिट नाव लिहून टाकायचं. येईल का लक्षात नक्की. आणि जर आपल्याला फक्त SR विचारले असते तर किती आले असते 6. फक्त QS विचारले असते तरी 6. टोटल विचारले तर किती येणार आहे 12. येईल का लक्षात. व्यवस्थित लिहून घ्या, पेन खाली ठेवून दे. आता आपल्याला क्वेश्चन नंबर बघायचा आहे सेकंड. क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आता सेकंड. लक्ष द्या सर्वांनी, इकडे पेन खाली ठेवा. रीड करतो क्वेश्चन तुमच्या समोर आहे. इन ट्रायंगल ABC. पुन्हा एक ट्रायंगल दिलं आपल्याला ABC, ज्याच्यामध्ये AB 10 AC 7 BC 9. देन फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉ फ्रॉम पॉईंट C टू साइड AB. म्हणजे आपल्याला पुन्हा एक काय दिलं आहे बघा ट्रायंगल. मी ट्रायंगल ड्रॉ करतो पहिले, बघू काय काय दिलं आपल्याला. एक ट्रायंगल हा मी काय केला ड्रॉ केला. याला नाव दिलं ABC बरोबर. पुढं काय सांगितलं बरं AB इज इक्वल टू 10. AB म्हणजे हा दिला आपल्याला किती दिला आहे बरं 10. नेक्स्ट काय दिलं आपल्याला AC इज इक्वल टू 7. AC काय दिलं इथं 7. याच्याशी लहान आहे पण काय आता फरक नाही पडणार. आणि पुढं काय दिलं आहे B आणि C. B आणि C किती दिलं आहे बरं आपल्याला 7 दिलं आहे. किती दिलं आहे 7. देन फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉ सॉरी हां BC 9 आहे का सॉरी BC किती आहे 9 आहे. आणि पुढं काय विचारलं आहे देन फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉ फ्रॉम पॉईंट C पासून ड्रॉ करायचं आहे टू साइड AB. म्हणजे A पासून एक आपल्याला पॉईंट ड्रॉ करायचा आहे जो कशावर परपेंडिक्युलर मीडियन आहे AB वर आहे. मीडियन याचा अर्थ याला नाव दिलं आहे का त्यांनी C नाही C नाही दिलं AB नावच नाही दिलं. आपण याला D नाव देऊन टाकू. झाला हा काय असणार आपला D. आणि फाइंड आउट काय करायचं मग आता आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ मीडियन. म्हणजे बघा आपल्याला काय करायचं आहे एक लेंथ फाइंड आउट करायची. कुठून जी C पासून कोणावर परपेंडिक्युलर आहे बरं A आणि B वर आहे. म्हणजेच काय C आणि D ची लेंथ आपल्याला मेजर करायची किंवा फाइंड आउट करायची. क्वेश्चन कळाला का. मग आता मला सांगा मयूर तू एकटा सांग मला या 3 पैकी कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल मयूर. थर्ड का बरं. थांबा एक मिनटं. काय श्रावण याच्यात मीडियन कोणती बरं पॉईंट कोणता मीडियन हां B. मीडियन पॉईंट कोणता याच्यामध्ये कोणता आहे DC किंवा D हा मीडियन पॉईंट आहे आणि DC सेगमेंट आहे. पॉईंट कोणता असणार आहे D. म्हणजे याचा अर्थ एक गोष्ट कळाली ना तुम्हाला. जर हा D मीडियन असेल आणि A आणि B किती दिली तुम्हाला 10 तर याचा अर्थ ही किती असणार आहे 5 आणि ही सुद्धा किती असणार आहे 5. कारण की तो एक्झॅक्टली मीडियन म्हणजे मधोमध असणार आहे. म्हणजे हा 5 असणार हा सुद्धा काय असणार आहे 5. आणि लेंथ फाइंड आउट कोणती करायची तुम्हाला CD करायची. क्वेश्चन कळालं ना. आणि जर मीडियन आलं तुम्हाला मी काय सांगितलं अपोलनियस थिअरम यूज करायचं बाकी काहीच नाही. आणि अपोलनियसचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे तोच फक्त इथं काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे किंवा काढायचं आहे. माझी तर बघा गिवनमध्ये काय काय दिलेलं आहे काय दिलं आहे बरं. इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल दिला आहे बरं ABC. त्याच्यामध्ये आपल्याला AC ची व्हॅल्यू किती दिली बरं 7. AB ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 10. BC ची व्हॅल्यू किती दिली बरं आपल्याला 9. आणि काय फाइंड आउट करायचं आपल्याला CD फाइंड आउट करायचं किंवा DC फाइंड आउट करायचं.
हे डिस्टन्स फाइंड आउट करायचं ना आपल्यामधलं. मग आता आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायला लागेल? बाय युजिंग कोणता? अपोलनियस थिअरम यूज करायचा. कोणता करायचा आहे? अपोलनियस थिअरम. मग अपोलनियस थिअरम काय सांगतो बरं आता आपल्याला? ही परपेंडिक्युलर लाईन आहे ना, म्हणजे आता ह्या दोन साईड होणार आहे. बरं, मग आता अपोलनियस थिअरम काय सांगतो? दोन साईडचा काय करायचा? स्क्वेअर. मग कोणाचा स्क्वेअर करायला लागला आपल्याला? AC स्क्वेअर प्लस दुसरी काय करावं लागेल? BC स्क्वेअर. फॉर्म्युला तयार करता येईल ना? हां, एक लक्ष द्या रे बबड्यानं. पुन्हा इथं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होईल. काही जण म्हणतील सर AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर घ्यायला पाहिजे, बरोबर ना? बऱ्याच जणांचं कन्फ्युजन. एक सांगतो मी तुम्हाला, ज्याचे दोन भाग तयार केले का ती साईड कधीही ह्या लेफ्टला घ्यायची नाही आहे. बघा इथं BC कुठे घेतली आपण? तिकडे घेतली. इथं काय घेतलं आहे? AB आणि काय घेतलं आहे? AC. म्हणजे काय? ज्या साईडचे दोन भाग झालेले नाही अशाच दोन साईड आपल्याला लेफ्ट हँड साईडला घ्यायच्या असतात. मग आता कोणाचे दोन भाग झाले बरं? ABचे. मग AB इकडे घ्यायची का आपल्याला? नाही. मग कोण उरलं आपल्याकडं? AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. फॉर्म्युला कसा तयार होतो कळलं ना? आता राईट हँड साईडला कोण घ्यायचं? जो काय करतोय? दोन भाग तयार करतो, त्यांच्याबद्दल घ्यायचं आहे. मग काय तयार होईल बरं? आता मीडियन कोण तयार करतो? मीडियन 2CD स्क्वेअर प्लस काय होणार बरं? 2 काय घेऊ शकतो? AD स्क्वेअर. तुम्ही AD घेऊ शकतात किंवा काय घेऊ शकतात? DB. काही घेतलं चालेल, कारण की दोन्ही पण काय असणार आहे? सेम असतं आहे ना. बघा ना, ही साईड आणि ही साईड काय असते? सेम. आधीच सांगितलं तुम्हाला मी. फॉर्म्युला कसा डिझाईन केला कळालं का? नक्की का? सरांना कळेल का फॉर्म्युला कसा डिझाईन केला? पुन्हा एक गोष्ट सांगतो, ज्या साईडचे दोन भाग झालेले आहेत ती साईड कधीही लेफ्ट हँड साईडला घ्यायची नाही आहे. मग उरल्या कोण? त्या दोन लेफ्ट हँड साईडच्या स्क्वेअर करून ॲडिशन करायची. मग बाकीचं मग जे आहे ते याच्यावर डिपेंड आहे. मग एक काय असतो बरं आपला? जो मीडियन सेगमेंट आहे ती, आणि दुसरा काय? ही साईड घ्या किंवा ही साईड घ्या, कोणती घेतली चालते, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात येईल का? मग आता पुढं काय? फक्त आता काय टाकायचे? व्हॅल्यूज टाका. देअरफॉर ACची व्हॅल्यू किती माहिती? 7 स्क्वेअर प्लस BCची किती बरं? 9 स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू CD किती बरं? CD काय करायची आपल्याला? फाइंड आउट करायची. प्लस 2 इंटू AD किती रे? AD टोटल 10 आहे, म्हणजे हा किती राहणार आहे? 5 स्क्वेअर. आणि देअरफॉर 7चा स्क्वेअर किती जाणार आहे? 49. 9चा स्क्वेअर किती जाणार आहे? 81. 2 इंटू काय होणार आहे? CD स्क्वेअर प्लस 2 इंटू 5चा स्क्वेअर किती जाणार आहे? 25. बरं, ह्या दोघांची काय करायची आता आपल्याला? ॲडिशन. 9 प्लस 1 किती जाणार आहे? 10. 8 प्लस 4 12 आणि तो 1 किती झाले बरं? 13 इज इक्वल टू 2 इंटू CD स्क्वेअर प्लस काय होणार आहे? 50. 25 2 जा किती जाणार आहे? 50. हा इथं 50 प्लस इकडे आलं का होणार आहे? मायनस होऊन जाणार आहे. मग काय होईल बघा इथं? 130 मायनस 50 इज इक्वल टू किती जाणार आहे? 2CD स्क्वेअर. बरोबर आहे का? ओके. 130 मायनस 50 किती जाणार आहे बरं? 80 इज इक्वल टू किती जाणार आहे? 2CD स्क्वेअर. हा 2 इथं काय बरं? मल्टिप्लाय. इकडे आला काय होणार आहे? डिवाइड. 80/2 इज इक्वल टू काय होणार आहे? CD स्क्वेअर. 2 1 जा 2 तिथं काय नाही तर 40. 40 इज इक्वल टू काय होणार आहे? CD स्क्वेअर. पण आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची बरं? फक्त CDचीच काढायची ना. फक्त व्हॅल्यू कोणाची काढायची? CDची. स्क्वेअरची पाहिजे का? नाही. मग काय घ्यायचं आपल्याला? स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड. मग आता CD स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय येणार आहे? CD इज इक्वल टू 40चं कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही आहे. मग त्याला काय घेतलं आपण? अंडर रूट 40 घेऊन टाकलं. 40चे जर फॅक्टर्स पडू शकतात. काय होईल बरं? CD इज इक्वल टू अंडर रूट 4 इंटू 10. काय केलं रे मी असं? 40चे फॅक्टर असे पाडले का त्याच्यात एक नंबर परफेक्ट स्क्वेअर पाहिजे. मग आहे का एक परफेक्ट स्क्वेअर? मग हा 4 जर बाहेर काढला किती होणार आहे? 2. कारण की 4चं स्क्वेअर रूट किती असतं? 2. आणि देअरफॉर CD इज इक्वल टू 2 अंडर रूट 10. युनिट काही दिलं आहे का? नाही. मग इथं काय म्हणायचं? युनिट. दिस इज आवर आन्सर. CD इज इक्वल टू 2 रूट 100. येईल का लक्षात? कळेल का?
नक्की एकदम व्यवस्थित लिहून घ्या. बघा आता थर्डवाला क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर थर्डवाला क्वेश्चनची डायग्राम कशी ते आपण बघू. बघा पहिले डायग्राम काय दिली. एक परपेंडिक्युलर लाईन आहे, ही परपेंडिक्युलर लाईन आहे बरोबर. त्याला नाव काय काय दिले बघा आपण. पी क्यू आर आणि मध्ये काय दिले इथं पी टी एस टी एस. अजून काय दिलं आहे का आपल्याला. नाही. मग आता बघा क्वेश्चन नंबर थर्डची मी डायग्राम काढली. क्वेश्चन नंबर थर्ड काय तो रीड करतो मी. इन द गिवन डायग्राम सेगमेंट पी एस इज मीडियन ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. बघा पी एस ही काय रे मीडियन आहे. हा मीडियन आहे. मीडियनचा अर्थ काय झाला रे क्यू पी आणि काय एस आर दोघं कशा असणार आहे इक्वल किंवा सेम असणार आहे. बरं पुढं काय बघा. अँड पी टी इज परपेंडिक्युलर टू क्यू आर. पी टी इज परपेंडिक्युलर काय क्यू आर. परपेंडिक्युलर म्हणून आपण काय काढलं आहे 90 डिग्रीचं साईन काढलं आहे आणि प्रूव्ह दॅट करायला लावलं आहे. काय प्रूव्ह दॅट करायचं बरं. फर्स्ट प्रूव्ह दॅट काय पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर इंटू एस टी प्लस अंडर प्लस इन ब्रॅकेट क्यू आर अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर ना. हे आपल्याला पहिलं प्रूव्ह दॅट करायचं. आपण एक काम करू पहिलंच प्रूव्ह घेऊ आणि नंतर सेकंडवाला घेऊ. आता बघा लक्ष द्या. इथं आपल्या गिवनमध्ये काय काय गोष्टी दिल्या त्या आपण बघू. गिवन कोणता ट्रायंगल दिला विराट ट्रायंगल पी क्यू आर. हा काय आपल्याला गिवन ट्रायंगल आहे. पण हा गिवन ट्रायंगल आपल्या गिवन ट्रायंगल जे आहे तो दोन प्रूफसाठी दोन प्रूफ करायचे. त्यामध्ये आपल्याला पहिलंच प्रूफ इथं बघायचं आहे. मग पहिल्या प्रूफमध्ये आपल्याला छोटा घ्यायचा. कोणता घ्यायचा बरं. आता आपल्याला ॲक्यूट घ्यायचा. पहिल्यांदा काय घ्यायचं आहे ॲक्यूट. कारण की बघा इथं पी आर दिसतो इथं पी आर आहे पी एस आहे पी एस आहे ही लाईन दिसते मीडियनवाली दिसते म्हणून आपण काय घ्यायचा हा छोटावाला घेऊ ॲक्यूट घेऊ फक्त. मग आपण म्हणू हा गिवन आहे बरोबर. त्यानं आणि इथं काय दिलं आपल्याला अजून पी टी इज परपेंडिक्युलर काय म्हटलं आहे क्यू आर हे दिलेलं ॲक्च्युली एक्झाम्पलमध्ये. आणि सेकंड काय म्हटलं आहे बरं पॉईंट यस इज मीडियन ऑफ सेगमेंट क्यू आर. हा यस पॉईंट जो आहे हा कोणाचा मिड आहे बरं क्यू आणि आरचा आहे. मग एक गोष्ट तुम्हाला इथं क्लिअर होईल रे. काय क्लिअर होईल बघा. क्यू यस यस आर हे दोघं पण कसे असणार आहे इक्वल. म्हणून आपण असं लिहू शकतो ना काय देअरफॉर हे जर मीडियन असेल तर देअरफॉर क्यू एस इज इक्वल काय असू शकतो एस आर. आणि हा कोणाच्या हाफ असणार आहे टोटल डिस्टन्सच्या म्हणजे कोणाच्या रे क्यू आरच्या. बरोबर का नाही. बघा ना हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कसं असणार आहे इक्वल. आणि हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स केवढं असणार आहे एकूण डिस्टन्सच्या हाफ असणार आहे म्हणून हाफ लिहिलं कोणाच्या क्यू आरच्या. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. याचीच आपल्याला पुढे गेल्यावर गरज. हे कळलं पहिली स्टेप. ही झाली पहिली स्टेप. आता आपल्या पहिलं प्रूफ दॅट सॉल्व करण्यासाठी आपल्याला घ्यायचा ॲक्यूट अँगल. ॲक्यूट म्हणजे काय सॉरी ॲप्टूस घ्यायचं का ॲक्यूट घ्यावं लागेल ॲप्टूस घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल ॲप्टूस. सॉरी पहिलं काय करायचं आपल्याला ॲप्टूस अँगल. हा छोटा जो आहे कोणता आहे ॲप्टूस आहे. कारण की आपल्याला काय काढायचं आहे बरं इथं बी सी आणि सी डी काय काढायचं आपल्याला क्यू आर आणि काय घ्यायचं आहे एस टी घ्यायचं आहे ना. आणि हा काय बरं इथं नाही आपल्याला ॲक्यूट घ्यावं लागेल ॲप्टूस घ्यावं लागेल आपल्याला. हा घ्यायचा आहे ना म्हणजे हा कोणता असला ॲप्टूसच घेऊ छोटाच घेऊ आपण. हा जो असणार हा कोणता असणार आहे ॲप्टूस म्हणजे काय 90 डिग्रीपेक्षा कमी बाय किंवा आपण म्हणू इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल घ्यायचं पी एस आर. हा कोणता असणार आहे इज अ ऑप्टूस अँगल. हा 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे ना म्हणजे कोणता असणार आहे ॲप्टूस अँगल. मग हा जर ॲप्टूस अँगल जर आपण याला जर म्हटलं तर ॲप्टूस अँगलचा कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो आपण. दोन पायथागोरसची ॲप्लिकेशन आहे.
एक हे पायथागोरसचं ॲप्लिकेशन आहे, दुसरं पायथागोरसचं ॲप्लिकेशन आहे. मग ॲप2चं पायथागोरसचं ॲप्लिकेशन काय बघा, बाय ॲप्लिकेशन ऑफ ऑब्ट्यूस अँगल ऑफ पायथागोरस थेरम. मग पायथागोरसच्या थेरमचा ऑब्ट्यूस अँगलचा फॉर्म्युला काय तयार होतो बघा, काय असतो बरं, सर्वात मोठी साईडचा स्क्वेअर. मग सांगा बरं, सर्वात मोठ्या साईडचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर होणार आहे, PR स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं बरं, BC म्हणजे खालचं, कोणाचं घ्यायचं आहे इथं, ESRचा काय घ्यायचा आहे स्क्वेअर, प्लस काय असतो बरं, AC म्हणजे कोणाचं घ्यायचं आहे, PS स्क्वेअर घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, PS स्क्वेअर, प्लस काय करायचं आहे बरं, 2 इंटू काय घ्यायचो आपण, BC म्हणजे ही साईड काय असणार आहे, SR इंटू काय घेतो बरं, CD उरलेली, कोण उरला आहे इथं, TS. बरोबर आहे का नाही, ओके. आता आपल्याला एक माहिती आहे, QS म्हणजे काय असतो 1/QR आणि SR सुद्धा काय असतो 1/QR, त्याच्या व्हॅल्यू आपण टाकून देऊ. म्हणून आता आपण म्हणू पुट व्हॅल्यू पुट व्हॅल्यू काय, QS इज इक्वल टू SR इज इक्वल टू 1/2QR. आता जिथं QS किंवा SR आहे तिथं काय व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आपल्याला, 1/2QR सबस्टिट्यूट करायची. म्हणून आज इकडे बघू आपण बघा. मग बघा इथं आहे का रे, ही नाही आहे, काय होणार मग इथं, PR स्क्वेअर इज इक्वल टू SRची व्हॅल्यू आहे का याच्यात बघा, SR आहे बघा, SR म्हणजे काय घ्यायचं आहे 1/2QR, याच्याऐवजी काय घ्यायचं आहे 1/2QR ब्रॅकेट काय होणार इथं स्क्वेअर, कारण की याचा स्क्वेअर आहे म्हटलं त्याचा पण स्क्वेअर होईल ना, प्लस PHची व्हॅल्यू आहे का रे, नाही आहे, मग तसेच घेऊन टाका, प्लस काय आलं इथं PS स्क्वेअर प्लस 2 आला 2 तसंच घेऊन टाका. SR माहिती आहे का इथं, SR काय बरं इथं 1/2QR इंटू नाही स्क्वेअर नाही, फक्त तोच आहे स्क्वेअर नसतो. आणि इथं काय बरं TSची व्हॅल्यू आहे का रे, नाही, मग TS ॲज इट इज लिहून टाका. काय लिहून टाका, TS ॲज इट इज. मग तिथं काय होऊ शकतं बघा, 2 1 2 2 1 2 कॅन्सल होईल ना, मग काय शिल्लक राहिलं, देअरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल टू, तिथं काय घ्यायचं बरं 1/QR म्हणजे QR होईल ना रे इथं, आणि आपण किती इथं 2 आणि त्याचा काय बरं स्क्वेअर, फक्त आम्ही आपण लिहिलं बाकी काही नाही केलेलं, प्लस काय इथं PS स्क्वेअर प्लस इथं कोण उरला बरं QR इंटू काय उरला TS. आणि बहुतेक हेच तर आपल्याला फक्त एवढंच तर प्रूव्ह करायचं आहे. बघा इथं लक्ष द्या, PR स्क्वेअर आहे बघा, PS स्क्वेअर पण आहे प्लस QR इंटू काय TS आणि प्लस काय बरं इथं QR/2 ब्रॅकेट स्क्वेअर. फक्त ही टर्म आपल्याला काय करायची मागे लिहायची, बाकी काहीच नाही. देअरफॉर PR स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे PS स्क्वेअर, ही टर्म मी पहिली लिहिली, ही फक्त मागे लिहायची बाकी काहीच नाही, प्लस QR इंटू TS प्लस काय होणार इथं QR/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि तेच तर प्रूव्ह करायचं होतं आपल्याला, आणि इथं खाली फक्त म्हणून हेच प्रूव्ह, छोटाच प्रूफ आहे, काय असं अवघड नाही आहे. फक्त 2 स्टेप आहे इथं. कोणती स्टेप आहे, QS आणि SR, QS आणि SR हा कोणाच्या हाफ आहे, QRच्या हाफ आहे, तेवढंच एक आहे. आणि दुसरं तुम्हाला काय करता आलं पाहिजे, फॉर्म्युला डिझाईन करता आला पाहिजे. फॉर्म्युला डिझाईन करता आला, फक्त जिथं QS आणि SR आहे तिथं व्हॅल्यू काय टाकायची आहे 1/2QR, बाकी दुसरं काहीच नाही आहे. येईल का लक्षात, नक्की एकदम व्यवस्थित लिहून घ्या. सेकंड का करते का करून देऊ सॉल्व, सेकंड प्रूफ नक्की का देऊ करून एक्झाम्पल सॉल्व सेकंड प्रूफ. बरं चालेल, ट्राय करून बघा. हां 5 हां 4 तर सिम्पलच आहे, फक्त तुम्हाला हिंट देतो मी याचीवाली कशाची, थर्ड प्रूफची. थर्ड प्रूफमध्ये आपल्याला फक्त ट्रायंगल कोणता घ्यायचा PQS एवढाच घ्यायचा. आणि हा जर असेल तर हा कोणता असणार आहे आपला ॲक्यूटनी सॉल्व होतं, कारण की आपल्याला प्रूफ दॅट PR स्क्वेअर करायचा आहे एका बाजूने, म्हणजेच कोणता घ्यायचा हा फक्त याचा आता विचार करायचा नाही आहे. बाकी
हा त्याच्या जागी काय असेल ते. बाकी तर तुम्हाला एस आर लागत नाही, म्हणजे एस आर काढून टाका. म्हणजे क्यू एस इक्वल काय घ्यायचं आहे, फक्त 1/2 क्यू आर घ्यायचं आहे. कोणाच्या जागी, ह्या क्यू एचच्या जागी काय घ्यायचं आपल्याला, 1/2 क्यू आर स्क्वेअर. आणि याचा पी क्यू आर नुसार कोणता फॉर्म्युला बनवायचा आपल्याला, हा ॲक्यूटचा. आणि फक्त व्हॅल्यू टाका, आपोआप प्रूव्ह येणार आहे तुम्हाला. कळलं काय बोललो मी, नक्की का एकदम कळेल. करू रब करू मग, नक्की ना, नको सॉल्व करून देऊ. बघा लक्ष द्या इकडे सर्वांनी. आता वाईट बोर्ड पुरण घ्या, पुरण काय हरकत नाही, बघू आपण. आता क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे 5th वाला. कोणता क्वेश्चन बघायचा आहे, 5th वाला. इकडे लक्ष द्या, लिहू नका कोणीच. बघा डायग्राम दिली, पहिले मी डायग्राम इथं ड्रॉ करतो. आपल्याला एक इथं काय दिलं आहे रे, रेक्टँगल आहे बरोबर ना. हा काय दिला आपल्याला, एक रेक्टँगल, ज्याचं नाव काय दिलं बरं आपल्याला, पी क्यू आर एस. मध्ये काय दिले, असे डॉट डॉट दिलेले, आणि तो काय आहे, मीडियन एक प्रकारे. आणि त्याला इथं दिलं आपल्याला टी दिलेला आहे, इथं असं काहीतरी टी दिला आहे. हा यानं जॉईन केला आहे आणि हा असं जॉईन झालेला आहे. हा इकडे जॉईन केला आहे आणि हा इकडे जॉईन केला आहे बरोबर ना. अजून काही दिलं आहे का, ए बी म्हटलं आहे. ह्या लाईनला काय म्हटलं, झिकझॅक लाईनला ए अँड बी, अशी डायग्राम दिली आहे बरोबर ना. लक्ष द्या बरं की, कारण की हा प्रूफ बऱ्याच वेळेस विचारलेला आहे ऑलरेडी. किचकट आहे पण सिम्पल आहे, काल तर जास्त प्रॉब्लेम नाही. याचे आपल्याला 2 तुकडे करायचे, 2 तुकडे केले तर 2 ने 3 तुकडे करायचे. 3 तुकडे करा, 3 नंतर अटॅच करा, आपोआप प्रूव्ह होऊन जातं. काय सांगितलं मी, याचे किती तुकडे करायचे तुम्हाला, 3. स्टेप मी लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला तो लक्षात राहील. 3 तुकडे करायचे, कसे करायचे ते सांगतो. 3 तुकडे म्हणजे पहिला घ्यायचा पी क्यू आर एस. याच्याबद्दल थोडी माहिती सांगायची. हा रेक्टँगल आहे, कोण याच्यामध्ये 90 डिग्री कोणते अँगल आहे तेवढं सांगायचं आहे. हा झाला फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट काय करायचा, हा छोटा ट्रायंगल घ्यायचा, म्हणजे कोणता रे, पी टी एस. कोणता घ्यायचा, पी टी एस. मला सांगा पी टी एस काय राहणार तुमचावाला, ॲक्यूट राहणार आहे. ॲक्यूटबद्दलचा फॉर्म्युला टाकून द्या, लिहून घ्या. ओके. नंतर राहिला, आता झालं 2 गोष्टी. आता तिसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची, क्यू टी आर किंवा टी क्यू आर. हा तिसरा ट्रायंगल घ्यायचा. हा पण कोणता आहे बरं, ॲक्यूटच आहे. ॲक्यूटचा पुन्हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि नंतर दोन्ही ट्रायंगलची सबट्रॅक्शन करायची, आणि सबट्रॅक्शन करून जे ॲन्सर येतं का ते प्रूव्ह दॅट आहे, बस दुसरं काही नाही. कळलं का मी काय बोललो. म्हणजे आपल्याला 3 स्टेपमध्ये प्रूव्ह दॅट सॉल्व करायचं आहे. फर्स्ट काय, रेक्टँगल कन्सिडर करायचं, नंतर छोटा ॲक्यूट अँगल, नंतर मोठा ॲक्यूट अँगल, छोटा ॲक्यूट अँगल मायनस मोठा ॲक्यूट अँगल, म्हणजे मिळतं प्रूव्ह दॅट. जे आपल्याला विचारले, काय विचारले त्यांनी, प्रूव्ह दॅट. काय म्हटलं आहे बरं, प्रूव्ह दॅट काय म्हटलं आहे, टी प्रूव्ह दॅट. टी काय दिलं आहे, टी एस स्क्वेअर प्लस काय दिलं आहे, पी क्यू टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. बघा काय दिलं आहे, एक लक्ष द्या. इथं काय दिलं बरं, टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. म्हणजे यांची ॲडिशन इज इक्वल टू यांची ॲडिशन आहे. एवढा प्रूव्ह दॅट सॉल्व करायचं आहे. लक्षात आलं काय, हे व्यवस्थित हळूहळू, कारण की इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच मुलांना ह्या प्रॅक्टिसमध्ये हाच सर्वात किचकट भंगार बोगस भंगार वाटतो. आहे बी तसंच, पण तो आपण स्टेपने सॉल्व करू. हे काय प्रूव्ह दॅट करायचं कळलं का, ह्या साईडचा स्क्वेअर प्लस ह्या साईडचा स्क्वेअर इज इक्वल टू ह्या साईडचा स्क्वेअर प्लस ह्या साईडचा स्क्वेअर आहे ना. हेच प्रूव्ह दॅट करायचं आहे. साहजिक ह्या दोघांची ॲडिशन आणि ह्या दोघांची ॲडिशन इक्वल आहे असं दाखवाय, असं त्यांनी म्हटलं आहे. दिसतं ते रेक्टँगलचे तसे डायगोनल काय असतात, इक्वलच असतात, ते आहेच. पण आपल्याला ते काय करायचं आता, प्रूव्ह दॅट करायचं आहे. मग आता इथं बघा, इथं सर्वात पहिलं मी तुम्हाला काय सांगितलं, पहिल्यांदा कोणाचा विचार करायचा आहे, रेक्टँगलचा. पहिलं कोणाचा विचार करायचा आहे, रेक्टँगल. म्हणून बघा काय येईल इथं, स्क्वेअर कोणता बरं, पी क्यू आर एस इज अ रेक्टँगल. हा काय असणार आहे, रेक्टँगल. हा काय असेल, रेक्टँगल. मग हा रेक्टँगल आहे, याच्यामध्ये पॉईंट
टी काय असणार आहे बरं, यांचा सगळ्यांचा काय असणार आहे तो इंटेरियर पॉईंट. पॉईंट टी इज अँड इंटेरियर पॉईंट ऑफ रेक्टँगल PQRS. रेक्टँगल PQRS हे यांचा हा टी काय असणार इथं इंटेरियर मध्ये आहे ना, हा काय इंटेरियर अँगल. मी पुढं काय दिलंय बघा, जर हे रेक्टँगल असतील तर याचा अर्थ एक होईल ना रे, ही साईड आणि ही साईड कशी असणार आहे रे इक्वल, कारण की रेक्टँगलची अपोजिट साईड काय असते नेहमी इक्वल असते. म्हणून आपण इथं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो बरं मला सांगा, हा रेक्टँगल असेल काय असेल रेक्टँगल, यांचे जे अँगल असेल ही किती असणार आहे बरं सर्व 90 डिग्री असणार आहे. किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. मग आपण एक म्हणू शकतो इथं ट्रायंगल यस इज इक्वल टू ट्रायंगल काय आहे आर इज इक्वल टू काय घ्यायचं आहे 90 डिग्री. याला इक्वेशन नंबर काय म्हणा फर्स्ट. बघा इथं अँगल, इथं हा अँगल आणि हा अँगल कसा असणार आहे बरं 90. का बरं 90 असणार आहे, कारण की रेक्टँगलचे प्रत्येक अँगल हे किती असतात तर 90 अँगल असतात. नेक्स्ट मग आता हे दोघं जर 90 असतील त्यांच्या ज्या साईड असणार ह्या सुद्धा कशा असणार इक्वल असणार आहे. म्हणून देअरफॉर साईड PS इज इक्वल टू काय असणार आहे बरं साईड QR. ह्या दोन्ही पण काय असणार आहे बरं इथं इक्वल असणार आहे. आणि ह्या जर इक्वल असतील तर हे दोघं एकमेकांना कशा असणार आहे पॅरलल पण असणार आहे. हे दोघं एकमेकांना काय असेल पॅरलल. म्हणून साईड PS इज पॅरलल टू साईड कसे असणार आहे QR. ही साईड आणि ही साईड पॅरलल आहे, ही साईड आणि ही साईड एकमेकांना सुद्धा काय असणार आहे इक्वल असणार आहे. याची पण आपल्याला गरज आहे. मग बघा ही साईड आणि ही साईड जर इक्वल असेल, जर हे दोन अँगल जर इक्वल असेल तर बाकीचे उरलेले सुद्धा दोन अँगल इक्वल असं कन्सिडर करायचं. आणि हे कन्सिडर जर केलं तर आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते देअरफॉर चारही पण अँगल कसे असणार आहे 90 डिग्री. कारण की हा सर्व दिलेला काय दिलेला आहे हा रेक्टँगल दिला आहे. म्हणून अँगल P इज इक्वल टू अँगल Q इज इक्वल टू अँगल R इज इक्वल टू अँगल S इज इक्वल टू काय राहणार आहे 90 डिग्री. याला इक्वेशन नंबर काय म्हणा सेकंड. हे सर्व कसे असणार आहे 90 डिग्री. एक काम करा, याला इक्वेशन नंबर थर्ड म्हणू आपण, कारण की एकाची गरज आहे आपल्याला पुढं. याला इक्वेशन नंबर थर्ड म्हणा, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आणि याच्या आधी एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे काय की इथं हे दोघं काय इक्वल आहे ना, हे दोघं इक्वल. याला काय म्हणून टाका ॲक्च्युली ही आपल्याला वरती पाहिजे होती स्टेप. ही याला इक्वेशन नंबर 1 म्हणून याला काय लिहा पहिल्यांदा लिहा आणि नंतर दुसरी स्टेप लिहा रे. कारण की हे जर इक्वल असेल तर हे किंवा एकमेकांना काय असणार आहे 90 डिग्री असणार आहे. पुन्हा सांगतो बघा, जर टी याचा जर इंटेरियर पॉईंट असेल कोणाचा पूर्ण रेक्टँगलचा तर ही साईड आणि ही साईड कशी असणार आहे इक्वल. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. जर हे दोन साईड जर इक्वल जर असतील तर ट्रायंगल अँगल S आणि हा काय असणार आहे R 90 असणार आहे. मग हे दोघं 90 असेल टोटल रेक्टँगल आहे. याचा अर्थ सर्वच जे अँगल असले कशा असणार आहे 90 डिग्री. याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. फक्त 3 स्टेप आपण यूज केला आहे. कशा केला आहे तर हे फक्त 90 डिग्री दाखवले. हा सर्व यूज आपण कोणाचा केला फक्त रेक्टँगलचा केला. इथपर्यंत झालं रेक्टँगल. मग आता एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते, जर हे दोघं जर इक्वल जर असतील तर मग इथे हे दोघं सुद्धा इक्वलच असणार आहे. बरोबर का नाही. हे दोघं जर इक्वल असेल तर हे दोघं सुद्धा इक्वल असणार आहे. म्हणून आपण म्हणू शकतो काय AS इज इक्वल टू काय BR. हे सुद्धा दोघं काय असणार इक्वल. आणि याला इक्वेशन नंबर आता काय म्हणा 1 2 3 4. याला 4 म्हणा. ह्या 4 गोष्टी आपल्याला कशात वापरायच्या आहे रेक्टँगलमध्ये वापरायच्या. रेक्टँगलचा विषय संपला. आता दुसरी तुम्हाला स्टेप सांगितली कोणती बरं, छोटा काय घ्यायचा हा ट्रायंगल घ्यायचा आहे. छोटा ट्रायंगल आहे म्हणजे तो कोणता असणार आहे ॲक्यूट असणार आहे. त्याच्याबद्दल आता आपल्याला बघायचं आहे. मग आता आपण काय करू इन ट्रायंगल छोटावाला म्हणजे कोणता घ्यायचा आता आपल्याला PTS. हा कोणता असणार आहे इज अँड ॲक्यूट अँगल. का बरं ॲक्यूट असणार आहे रे हा,
कारण की याची प्रत्येक मेजरमेंट ही 90 डिग्रीपेक्षा काय आहे कमी, आणि 90 डिग्रीपेक्षा कमी असेल तर काय असतं आपल्याला ॲक्यूट अँगल. मग हा जर ॲक्यूट अँगल असेल तर आपण ॲक्यूट अँगलची तर फॉर्म्युला यूज करा. कशात? याच्यामध्ये ॲक्यूट अँगलचं. आता याच्यात ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला कसा तयार होईल बघा, लक्ष द्या. फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे तर लक्षात राहणार, अन्यथा नाही आहे. आपण काय करतो बरं ॲक्यूट अँगलमध्ये, सर्वात मोठी साईड आहे म्हणजे ह्या 90च्या समोरची, त्याचं काय करायचं स्क्वेअर इज टू काय करायचं आपण दोन्ही साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन. बघा ही साईड उरलेली आणि ही साईड उरलेली यांची काय करायचं ॲडिशन, मायनस काय करायचं बरं आपण टोटल बेस इंटू काय करायचं छोटा बेस. बरोबर ना, टोटल बेस म्हणजे BC इंटू काय करायचं छोटा बेस म्हणजे काय DC. सेम फॉर्म्युला इथे यूज करायचा आपल्याला. मग इथं वाटलंच आपण काय करू, हा ट्रायंगल एवढा भाग बाहेर काढून घेऊ म्हणजे असं तयार होईल. तो व्यवस्थित समजून घ्या. हे याला काय असतं, याला काय म्हणू शकतो आता आपण P, याला काय म्हणू शकतो T, याला काय म्हणू शकतो S, आणि हा काय रे तुमचा मीडियन आहे. मीडियन आहे म्हणजे हा काय झाला तुमचा A तयार झाला. आणि इथं आता कोणता फॉर्म्युला यूज करायचा तुम्हाला, बाय ॲक्यूट ऑफ पायथागोरस थेरम किंवा ॲप्लिकेशन. मग काय फॉर्म्युला तयार होईल सांगा बरं, काय फॉर्म्युला तयार होईल. सर्वात महत्त्वाचं आपल्याला याच्या समोरची साईड म्हणजेच कोणती येणार बरं इथं PT स्क्वेअर. काय येणार आहे PT स्क्वेअर किंवा TP, काय TP म्हणा किंवा PT म्हणा काही प्रॉब्लेम नाही आहे. ही स्क्वेअर इज इक्वल काय राहणार बरं आता, इज इक्वल काय राहणार उरलेल्या दोन साईड म्हणजे कोण राहणार तिथं PS स्क्वेअर प्लस काय राहणार उरलेली साईड TS स्क्वेअर -2 इंटू काय घ्यायचं असतं आपल्याला बेस. कोणता बेस आहे बरं, टोटल BC म्हणजे काय मोठा म्हणजे काय घ्यायचं आहे रे PS -DC म्हणजे छोटा घ्यायचा. कोणता घ्यायचा तुम्हाला इथं वापर काय करायचा आपल्या एजचा करायचा आहे म्हणजे एस घ्यावा लागेल. काय घ्यायचं आहे AS. केला का ॲक्यूट अँगलची तर फॉर्म्युला यूज मी, कळाला कसा केला नक्की का कळेल का, पुन्हा सांगतो काय बघा. 90च्या समोरचा कोणता घ्या काय प्रॉब्लेम नाही, हा घ्या किंवा हा घ्या. इथं घेतला PT स्क्वेअर इज इक्वल काय बरं आता उरलेले दोन साईड कोणती उरली बरं PS स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर मायनस काय करतो बरं मोठी साईड म्हणजे काय PS इंटू काय करतो आपण ही छोटी साईड म्हणजे काय बरं AS. हा कोणता फॉर्म्युला आहे ॲक्यूटचा फॉर्म्युला आहे. मग आता ॲक्यूटचा फॉर्म्युला आपण लिहिल्यानंतर हा एक फॉर्म्युला इथं तयार होऊ शकतो. बरं हा फॉर्म्युला नंतर सबट्रॅक्ट करू आपण. ओके हे झालं आता आपलं पहिलं ॲक्यूट. आता हा दुसरा ॲक्यूट अँगल घ्यायचा आहे म्हणजे आता कोणाबद्दल बोलायचं आपल्याला इन ट्रायंगल. कोण आहे बरं इथं Q किंवा आपण त्या T पासून सुरुवात करा TQR इज अँड हा सुद्धा काय असणार आहे बरं ॲक्यूट अँगल. हा छोटा ॲक्यूट अँगल हा पण मोठा आहे कारण की याच्या प्रत्येक अँगल हा 90पेक्षा कमीच आहे ना म्हणजे तो सुद्धा काय असणार आहे ॲक्यूट असणार आहे. मग आता ह्या ॲक्यूट अँगलमध्ये काय होतं बघा इथं TQ स्क्वेअर. आता कोण राहिलं मग आपल्याकडं बरं QR स्क्वेअर प्लस कोण राहिलं TR स्क्वेअर मायनस काय करतो आपण -2 BC. BC म्हणजे काय जिनी डिवाइड केले त्याची पूर्ण साईड घ्यायची म्हणजे कोणती घ्यायची बरं आपल्याला QR इंटू जशी आपण याची AS घेतली का तशी याची पण हाफ घ्यायची आपल्याला काय घ्यायची बरं BR. काय घ्यायचे BR. आपण इक्वेशन द्यायचं राहिले का रे याला किती म्हटलं होतं आपण 4 ना. याला म्हणा इक्वेशन नंबर 5 याला इक्वेशन नंबर म्हणा 6. एक लक्ष द्या आता काय हे कळालं का पहिले PTS हा छोटा जो ट्रायंगल आहे याचा काय केला मी ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला लिहिला. दुसरा जो मोठा आहे का याचा सुद्धा काय केला ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला लिहिला. कसा लिहिला कळेल ना पुन्हा सांगतो वाटलं सर काय घेतला TR स्क्वेअर इज काय उरलेल्या दोन्ही बाजूंच्या स्क्वेअरची ॲडिशन म्हणजेच काय बरं QR स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर -2 टोटल काय बरं QR इंटू काय असणार आहे BR किंवा RB काही पण लिहा काही प्रॉब्लेम नाही. आता हे जे दोन जे अँगल आहे का हे दोन जे ट्रायंगल आहे का ह्या दोन ट्रायंगलची काय करायची सबट्रॅक्शन. काय करायची दोन ट्रायंगलची सबट्रॅक्शन म्हणून आता आपण म्हणू सबस्ट्रॅक्टिंग
सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन. बघा याच्यामध्ये मोठा कोण आहे बरं, हा आहे. हा काय असणार आहे, लहान. म्हणून आपण काय करू, सबट्रॅक्टिंग कोणता 6 फ्रॉम 5. मोठ्यातून काय करायचं आहे आपल्याला, लहान मायनस होईल ना. मोठ्यातून काय होणार आहे, लहान मायनस. मग मोठा कोणता आहे बरं, इथं 6 आणि सबट्रॅक्ट करायचा कोण करायचं आपल्याला 5. मग इथं काय तयार होईल बरं, आता इथं काय तयार होईल मग आता, टी क्यू स्क्वेअर. ह्या लेफ्ट साईडमधून याची लेफ्ट साईड मायनस करा, मायनस का होणार आहे बरं, पी टी स्क्वेअर इज इक्वल टू, ह्या टोटलमधून हे टोटल मायनस करायचं आहे बरोबर. मग हे टोटल लिहून टाका, काय होणार आहे बरं इथं, क्यू आर स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर मायनस 2QR इंटू बी आर. यातून काय मायनस करायचं आहे आपल्याला, हे इक्वेशन. ठीक आहे, लक्ष द्या. मी आता काय म्हणतोय, एक स्टेप मी इथं कमी करतो. काय कमी करतो बघा, ह्या इक्वेशनमधून इक्वेशन मायनस करायचं आहे. म्हणजे ह्या इक्वेशनच्या बाहेर कोणतं साईन येणार आहे, मायनस. मग जर हे मायनस करायचं असेल तर ज्याला प्लस साईन त्याला मायनस करायचं, ज्याला मायनस त्याला काय करायचं, प्लस. बरोबर ना. मग हा काय बरं इथं प्लस आहे, मग याला काय होणार आहे, मायनस पी एस स्क्वेअर. हा पण प्लस आहे, काय करायचा, मायनस टी एस स्क्वेअर. हा काय इथं मायनस, मग काय करायचा, प्लस 2PS इंटू AS. ओके, कोणी प्लस मायनस सारखी दिसते का इथं, QR स्क्वेअर आहे, इथं नाही आहे. इथं काय बरं, TR स्क्वेअर इथं आहे का, नाही आहे, मायनस व्हायला चान्स नाही. ओके, मग सबस्टिट्यूट करू आपण व्हॅल्यू, तर ते कॅन्सल होते. बघा इथं काय म्हटलं बरं, इथं AS इज इक्वल काय बरं, BR. म्हणजे AS आणि BR काय बरं, सेम आहे. मी एक काम करू आपण, इथं बघा BR आहे, इथं काय टाकून देऊ बरं आपण, AS टाकू. काय टाकायचं आहे, AS. म्हणजे बघा हा AS आणि हा AS कॅन्सल होऊन जाईल. इथं काय बरं, QR. एक लक्ष द्या, इथं काय QR, इथं काय QR म्हणजेच काय राहणार आहे रे, PS राहील का नाही. इथं अजून एक लिहायचं राहिलं, मग खरं याचा अर्थ माझ्याकडून. इथं काय होऊ शकतं बरं, QR इज इक्वल काय होऊ शकतो, PS. ही साईड आणि ही साईड पण इक्वल आहे. जसं मी इथं लिहिलं होतं AS आणि काय BR हे दोघं इक्वल आहे, तसे हे दोघं सुद्धा काय असणार, इक्वल असणार आहे. याला इक्वेशन नंबर काय तुम्ही 4 म्हटलं होतं. फ्रॉम इक्वेशन 4 नाही, कोणतं होते 4 ना, फ्रॉम इक्वेशन 4. ह्या 4 इक्वेशननी काय करायचं बघा, आता BR ची व्हॅल्यू काय टाकायची बरं आपल्याला, BR ची व्हॅल्यू AS म्हणजे आपोआप कॅन्सल होणार आहे. आणि इथं बघा QR ची व्हॅल्यू काय टाकायची बरं, PS म्हणजे हा पण कॅन्सल होईल आपला. मग आता काय होईल बघा, देअरफॉर TQ स्क्वेअर मायनस PT स्क्वेअर. इथं काहीच केलं नाही, इज इक्वल टू, इथं काहीच केलं नाही आहे. एक होईल बघा, इथं QR आहे ना, इथं QRचं काय घेऊ शकतो आपण, PS घेऊ शकतो. QRच्या ऐवजी काय घेऊ शकतो, PS स्क्वेअर प्लस काय बरं इथं TRचा काही संबंध नाही, TR तसंच घेऊन टाकू, TR मायनस 2 तसंच घेऊन टाकू. QR काय रे, QR म्हणजे काय म्हटलंय, PS. 2 मिनिटं बघा, इथं QRची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला, PS इंटू BR म्हणजे काय वेळ इथं AS. इथं मायनस कोण आहे बरं, PS स्क्वेअर मायनस TSला काय आहे का रे, नाही आहे, TSला तसा ठेवा TS स्क्वेअर प्लस 2 PS काय आहे का, PS तसं ठेवा, कारण तो तसा आपलं उडवायचं होती. PS इंटू काय करायचं आहे, AS तसंच ठेवला, काहीच केलं नाही. आता एक गोष्ट तुम्हाला जाणवेल बघा, डोक्याला ताप आहे पण जाणून राहिले काय, PS स्क्वेअर हा प्लस आहे आणि इथं PS स्क्वेअर काय रे, मायनस. प्लस मायनस काय होईल इथं, कॅन्सल. हे इथं समजून घ्या, स्कूलमध्ये कोणी सांगणार नाही हे, हां वाटलं अजून एकदा सांगेल, पण लक्ष द्या इथं हे दोघं प्लस मायनस काय झाले, कॅन्सल. बघा 2PS इंटू AS, 2PS इंटू AS आहे का रे सेम, पण हा काय आहे आणि हा काय आहे, प्लस मायनस काय होईल 0, कॅन्सल होऊन जातील ना, हे सुद्धा झाले कॅन्सल. मग काय शिल्लक राहिलं आपल्याकडं, देअरफॉर TQ स्क्वेअर मायनस PT स्क्वेअर इज इक्वल काय बरं,
टी आर स्क्वेअर मायनस टी एस स्क्वेअर. बरं करायचं काय रे आपल्याला आता, टी एस कुठे आहे रे आपला, आहे म्हणजे टी एस हा मायनस इकडे आला काय होईल रे प्लस, देअरफॉर टी एस स्क्वेअर. अजून कोण पाहिजे, प्लस पी क्यू स्क्वेअर. बघा आहेच हा प्लस टी क्यू स्क्वेअर, म्हणजे हा घेतला आपण हा घेतला, इज इक्वल टू इथं काय रे टी आर स्क्वेअर. मग हा इथं तसंच घ्यायचा आहे टी आर स्क्वेअर, हा मायनस तिकडे गेला काय होईल प्लस पी टी स्क्वेअर, प्लस पी टी म्हणा किंवा टी पी म्हणा काय हरकत नाही आहे. टी आर टी एस स्क्वेअर प्लस टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय टी पी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. कळालं का प्रूफ काय, एकदा लक्ष द्या सर्वांनी, पेताड इकडे लक्ष दे रे. एकदा मी फास्टमध्ये तुम्हाला एकदा रिवाइज करतो पुन्हा. आपल्याला काय सांगितलं आहे, हा एक रेक्टँगल दिलेला आहे आणि रेक्टँगलमध्ये काय सांगितलं आहे, हे जवळपास डायरेगोनल सारखे दिसतात आहे का ते इक्वल आहे असं दाखवायचं आहे. म्हणजेच काय दाखवायचं बरं आपल्याला, हे टी एस स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर इज इक्वल टू काय दाखवायचं आहे, टी पी स्क्वेअर इज इक्वल टू काय टी आर स्क्वेअर. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. म्हणजे ह्या दोघांचा स्क्वेअरची ॲडिशन इज इक्वल टू ह्या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन प्रूव्ह करायची. 3 स्टेपमध्ये करायची. फर्स्ट स्टेप दिलेलं पहिला काय घ्यायचं आपल्याला, रेक्टँगल. म्हणून आपण याला म्हटलं रेक्टँगल म्हणजे स्क्वेअर पी क्यू आर इज अँड रेक्टँगल. ह्या मग याच्यामध्ये पी काय बरं, इंटिरियर पॉईंट ऑफ द रेक्टँगल पी क्यू आर, बरोबर ना. नेक्स्ट मग आता इथं जर हा रेक्टँगल आहे तिथं अँगल, हा अँगल एस आणि अँगल काय हा आर, दोघं पण 90 डिग्री आहे. का 90 डिग्री आहे, ते दोन लाईन एकमेकांना काय बरं पॅरलल, म्हणजेच काय बरं पी एस आणि क्यू आर काय एकमेकांना पॅरलल आहे, म्हणजेच एक प्रकारे काय त्या इक्वल आहे. पॅरलल आहे म्हणजेच कशा असणार ते इक्वल असणार आहे. साईडला आपण इक्वेशन नंबर 1 म्हटलं, 90 डिग्रीला आपण इक्वेशन नंबर काय म्हटलं 2 म्हटलं. आणि याच्यावरून आपल्याला एक गोष्ट जाणवते काय, दोन साईड एकमेकांना पॅरलल आहे. दोन अँगल जर 90 असेल तर उरलेले दोन अँगल सुद्धा काय असणार आहे 90. मग उरलेले दोन अँगल म्हणजे कोण राहिले बरं आता, पी आणि कोण राहिला क्यू. मग हे तर ऑलरेडी 90 होतेच, फक्त मी जर लिहिले पी पण 90 क्यू पण 90 आर पण 90 एस पण 90 टोटल इज इक्वल टू 90. इथपर्यंत कळलं सरांना. मग असं जर असेल तर आपण म्हणू शकतो काय ए एस इज इक्वल टू काय बी आर अँड पी एस इज इक्वल टू क्यू आर. हे दोघं पण काय असेल इक्वल, ते इक्वल मी दाखवले. हे झालं आपलं रेक्टँगल बद्दलची इन्फॉर्मेशन. कारण की हीच इन्फॉर्मेशन आपली पुढे यायला लागू राहिली, यासाठी आपण काढले. मग आता याच्यात पुन्हा 2 ट्रायंगल घ्यायचे, एक पहिला छोटा ॲक्यूट अँगल घ्यायचा, नंतर मोठा ॲक्यूट अँगल घ्यायचा आहे. मग आता तिथं छोटा ॲक्यूट अँगल घेतला, कोणता आहे बरं पी टी एस घेतला का. बघा पी टी एस इज अँड ॲक्यूट अँगल. मग ॲक्यूट अँगल असेल तर ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कसा काढायचा. मग ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला घेतला मी इथं, मग काय घेतला बरं पी टी स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो उरलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन. म्हणून काय घेतलं बरं पी एस स्क्वेअर प्लस एस टी स्क्वेअर मायनस 2 काय घेतला पी एस टोटल मायनस काय करायची इंटू काय करायची छोटी साईड, मोठी साईड इंटू काय करायची छोटी साईड. मोठी साईड काय बरं पी एस आहे का, इंटू काय बरं छोटी साईड कोणती बरं ए एस. याला आपण इक्वेशन नंबर म्हटलं 5. हे फक्त आपण ॲक्यूट अँगलने फक्त एक फॉर्म्युला, बाकी काहीच नाही. आता आपल्याला घ्यायचं आहे दुसरा मोठा ॲक्यूट अँगल. मग मोठा ॲक्यूट अँगल कोणता आहे टी क्यू पी म्हणा किंवा क्यू टी आर काही पण काही प्रॉब्लेम नाही. काय टी क्यू आर म्हटलं मी याला इज अन ॲक्यूट अँगल. मग हा ॲक्यूट अँगल असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. पुन्हा मी फॉर्म्युला तयार केला, काय केला बरं टी आर स्क्वेअर इज इक्वल टू टी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू टी आर स्क्वेअर प्लस काय आर क्यू स्क्वेअर मायनस काय आर क्यू मायनस 2 आर क्यू अँड इंटू आर बी. हा काय केला ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला लिहिला. मग आता इक्वेशन नंबर हे 4th वाला आणि 5th वाला यांची काय केली फक्त सबट्रॅक्शन. मग याच्यातून हे मायनस करा, लेफ्ट हँड साईडमधून लेफ्ट हँड साईड मायनस केली आणि राईट हँड साईडमधून राईट हँड साईड मायनस केली. हे इक्वेशन मी ॲज इट इज लिहिलं आणि हे मायनस करायचं म्हणजे सर्वांची साईन काय होणार आहे चेंज. जिथं प्लस आहे तिथं आलं मायनस आणि जिथं मायनस तिथं काय आलं प्लस. मग इथं मी ते लिहिलेलं आहे बघा सर्व. बट इथे एक गोष्ट आपल्याला बघायला जिथं आपण लिहिली होती, काय लिहिली होती बरं की यस काय लिहिली होती आपण इथं क्यू आर. क्यू आरचा अर्थ काय रे पी एस, म्हणून इथं क्यू आरची व्हॅल्यू काय टाकली मी पी एस. मग हा पी एस आणि हा इथला पी एस हे दोघं काय झाले कॅन्सल.
इथं काय व्हॅल्यू टाकली मी PS. नेक्स्ट इथं बघा BRची व्हॅल्यू टाकली आपण. BR म्हणजे काय असतो AS, मी ते AS घेतला. आणि QRची व्हॅल्यू किती असते इथं QR PS, मग इथं PS पण घेऊन टाकला. मग इथं PS आणि इथं काय घेतला AS. ऑलरेडी PS आणि QS इथं सेकंडमध्ये तर ॲज इट इजच होते, ॲज इट इज होते. मग हे दोघं प्लस मायनसवाले कॅन्सल झाले, हे प्लस आणि मायनसवाले कॅन्सल झाले. मग राहिले कोण, हे दोघं इथं लिहिले आणि हे दोघं इथं लिहिले आणि फक्त प्रूव्ह दॅटला ॲडजस्टमेंट केली आणि आपलं प्रूव्ह आलं. कळलं का? थोडा अवघड राहील पण 3 स्टेपमध्ये तुम्ही सॉल्व करू शकता. लक्षात आलं का? नक्की.